नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी आज तुम्हाला ना माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. तर चला दाखवते मी आज स्वयंपाकामध्ये काय काय केलं आणि आज दिवसभर मी काय काय करणार आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेतकऱ्याचा व्हिडिओ असणार आहे. आवडतो का तुम्हाला आमचा व्हिडिओ पाहायला? पोरांना जायचं होतं शाळेत म्हणून घेतल्या चपात्या बनवायला आणि बघा आता चपात्या बनवून घेतल्यात. ह्या किती छान आहे ना. हे आमचं ना शेतकऱ्याच्या इकडचं कुत्री बित्री वरडतात, लक्ष देऊ नका. हे बघा मी अशा मस्त मस्त चपात्या केल्या, तुम्ही पाहू शकता. मऊ लुसलुशीत चपात्या केल्यात आणि तुम्हाला दाखवणार आहे मी पुढं. चपात्या किती छान झालेल्या आहेत. भाकरी करायच्यात, चपात्या करायच्यात. सकाळ सकाळ एवढी कामं असतात ना, सांगूच शकत नाही. कारण मुलांना जायचं असतं, ह्यांना जायचं असतं, शेतात जायचं असतं गडबडीचं. आणि आपण पुढे शेतात पण जाणार आहोत बरं का. आणि मी ब्लाऊज कसे शिवले ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा, स्किप अजिबात करायचं नाही. किती फास्ट फास्ट काम चालले पाहू शकता तुम्ही. आणि खूप साऱ्या चपात्या आणि मटकीची भाजी बनवलेली आहे मी. चपात्या बघा, चपात्या बनवलेल्या आहेत भरपूर साऱ्या. आमच्या मोठ्या मोठ्या चपात्या असतात बरं का शेतकऱ्याच्या घरच्या. तर तुम्ही म्हणसाल एवढ्या मोठ्या मोठ्या चपात्या का केल्यात हिने. भाकरीसुद्धा केलेल्या आहेत. असे टोपलंभर स्वयंपाक बनवलेला आहे बघा. आणि दूध तापायला ठेवलेले, गॅसवरती दूध, सॉरी शिगडीवरती दूध तापायला घातलेले. कारण आता काय झाले, जरा म्हशीने आज दूधच दिलं नाही. तर म्हशीने दूध कमी दिल्यामुळं एवढंच दूध मी तापायला घालते. भाजी जी बनवली आहे ना ती आहे तुरीच्या डाळीची आमटी, भाकरी, चपात्या, लोणचं आणि लसण. चला आता गोठ्याकडे आले. तुम्ही म्हणसान असं हे केलंय बघा. हे खायला टाकायचे तिला आपल्याला. हे गवत आहे आणि मॅडम कशा ओरडतात तुम्हाला दाखवते. ओरड ओरड लवकर. बघा कोंबड्यांचा सुद्धा कालवा चालला भरपूर सारा आणि मॅडम खूप ओरडतात. काय झालं, खाऊ पाहिजे का तुला? ओरड आता. सगळ्या ऑडियन्सला कळू दे तू कशी ओरडते. आमच्याकडे भरपूर जनावर आहेत बरं का, पण ही जे ओरडणं एवढं आहे. कोंबड्यांचा पण कालवा एवढा चाललाय. ओरड ओरड तू ओरड. चल तुलाच घेते आता. ओरड ना, बघूया कसा ओरडतोय. बघा कॅमेरा काढला की याचं तसंच असतं, लाईव्ह मध्ये पण असाच ओरडतो हा. आणि बघा तर खायला टाकून घेते आता. हो का, ही ह्याच्यामुळे ओरडत होती. हिला खायचा होता चारा. आणि बघा मॅडम कशात चारा खातात मस्त. एक नंबर चारा खायचं काम चाललेलं आहे त्यांचं. पाहू शकता तुम्ही. तिला गवत खूप आवडते आणि गवत कशी खाते बघा. कसं पण असू द्या गवत, वाळला असू द्या, ओला असू द्या, कसे असू द्या, हिजत गवत खायचं काम चाललेलंच असतं. चला आता कोंबड्यांना खायला टाकून घेऊ. कारण झालं म्हशीचं खायला टाकलेले, जनावरांना कुट्टी टाकलेली आहे आणि हिला गवत लागतं बरं का. आणि खूप लाडकी आहे म्हणून हिला व्हिडिओमध्ये मी घेत असते सारखे सारखे. आता कोंबड्यांना खायला टाकून घेऊ. पाहू शकता कोंबड्यांचं खायचं काम चाललेलं आहे. हे बघा पाणी प्यायचं, खायचं, किती मस्त लाईफ आहे ना कोंबड्यांची. बघा खूप साऱ्या कोंबड्या आहेत बरं का, पण आता कुठे गेलेत माहीत नाही. फिरतात ना इकडं. आणि ही कोंबडी आहे ना ती तिच्या पिल्लांना कशी बोलवते बघा. पाहू शकता. अशी आहेत ही मुकी जनावरं की ज्यांना बोलता येत नाही आणि किती छान किती मस्त असं निरागसपणे खातायत. खूप साऱ्या कोंबड्या आहेत आमच्याकडे बरं का. मारू नका रे, भांडू नका, खावा सगळेजण. टाकलेले सर्वांना खाऊ. छोटे आहेत मोठे आहेत. हे पिल्ले आहेत बरं का. हे ब्लॅक काळीवाली कोंबडी आहे ना तिची पिल्ले आहेत, 12 पिल्ले आहेत. आणि मोठ्या पण कोंबड्या भरपूर साऱ्या आहेत आपल्या इथं. निम्म्या अर्ध्याच आलेल्या आहेत, चरायला गेलेल्या आहेत बाकीच्या. इकडं आपलं नाही का शेताचं वातावरण असल्यामुळं कोंबड्या इकडे फिरायला जातात बघा. हे बघा पाहू शकता. मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि कोंबड्या ना असं इथं खाऊ खातात आणि फिरायला जातात. हे त्यांचं डेली ठरलेलंच असतं बघा. कशा बोलवतात आणि कशा मस्त मस्त खातात. खूप भारी वाटतं की ह्यांच्याबरोबर असं नाही का खायला टाकल्यावरती ह्या खातात. जनावरांना, मुक्या जनावरांना खायला, कोंबड्यांना खायला. चला आणखीन 2 कोंबड्या आहेत गोट्यात बसल्यात, ते दाखवते मी तुम्हाला. तर ते अंड्याला बसलेत बहुतेक, माहीत नाही मला आता अंडी आहेत का नाही. कारण सकाळचा टायमिंग आहे
त्या अंड्याला बसलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते मी. बघा कशा ओरडतात. चल उठू. अंडे आहेत का बघा तुम्हीच. हे पाहू शकता अंडे आहेत. हे बघा हे अंड घातलेले, पण पावसामुळे लय खराब झालेले. धुवून घेऊया आपण. पावसाचं वातावरण झालेलं आहे ना, कोंबड्या कुठं पण फिरून येतात ना. तर पाहू शकता हे अंडा असं धुवून घ्यायचं आहे मस्त. असं आहे आमच्या गावाकडचं मस्त वातावरण. खूप छान वाटते बघा. पाऊस पडल्यामुळं असं मस्त हिरवंगार झालेलं आहे. आणि ह्या कोंबड्या खूप अंडी घालतात बरं का. ह्या गावठी कोंबड्या आहेत ह्या सगळ्या. आणि कोंबडे पण आहेत. तो मोठावाला कोंबडा तुम्ही मगाशी बघितला ना, लय ओरडत असतो. तो सगळ्यांचा मेन डॉन आहे बरं. तर चला आता बघूया पुढं कोणतं काम करायचं. आता तुम्ही म्हणसाल मी शेती काम करते, घरकाम करते, पण हे ब्लाऊजचं सुद्धा काम करते बरं का. कारण तेवढं शेतीला हातभार म्हणून हे ब्लाऊज शिवायचं काम असतं आपलं. तर पाहू शकता एवढे सारे ब्लाऊज, बापरे एवढ्या पिशव्या सगळ्या आहेत. आणि ह्या सगळे ब्लाऊज मी कंप्लीट केलेले आहेत. ह्याला हुक्स लावून ब्लाऊज आपल्याला कस्टमरचे द्यायचे आहेत बघा. हे सगळे ब्लाऊज हुक्स लावायचे पडलेले आहेत. आणि ह्या साडीवरचा ब्लाऊज मला शिवायचा आहे. तर आता बघू. सकाळपासून तर हेच कामं चाललेली आहेत घरातली. स्वयंपाक बनवलेला आहे आणि ब्लाऊज शिवायला घेतला. तोपर्यंत तर लाईट गेली होती. मग लाईट गेल्यावरती म्हटलं आता काय करायचं. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंसं डेली रुटीन आपण शेअर करू. तर हा ब्लाऊज मी शिवायला घेतलेला आहे का कस्टमरचा. सगळी कामं झाल्यावरती आता मी बसले माझ्या मशीनवरती. काल मला हे कस्टमरचं ब्लाऊज द्यायचं होतं. त्याचं स्टिचिंग थोडंसं राहिलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. मी एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत. या पाहू शकता तुम्ही एवढे सगळ्या. तुम्ही म्हणता एवढा पसारा कशाचा आहे. हा कस्टमरच्या ब्लाऊजचा आहे बघा. हा एक ब्लाऊज शिवला आहे मी कस्टमरचा. हा वाला एक साधा आहे तो. आज डिझाईनची नाही शिवली. हा पण साधाच ब्लाऊज आहे बघा. एवढे ब्लाऊज मी शिवलेले आहेत. आणि आत्ता ह्या साडीवरचा ब्लाऊज मला शिवायचा आहे. तर बघू. मम्मी रानात गेली. रानात काय करते हो मम्मी. आव इथंच आहे होय. थांब थांब काय करते. अरे बाळा खुराकी आता ती बघ कसलं गावात आलं या, तण आलं या. बघ असलं पावसाने बघ कसं झालंय बाळा हे तण. आज सकाळ सकाळ सगळं आवरून मग आली या. हो किती वेळ लागन. आता दिवसभरच काम करायचं बाळा. आपल्याला शेतकऱ्याचं कसं राहतं कामच करावं लागतं. ही मी पण उपटू का ते गावात. नको तू उपटू बाळा. तू आपलं अभ्यास कर, शाळा शिक, मोठा हो बाळा. आमच्या वाट्याला आलं ही शेतकऱ्याचं काम. तुझ्या वाट्याला कशाला रे बाळा. शाळा शिक. इतकी मोठी बाग आहे आपली. मग नको थोडं काढ. थोडं काढतो. नको बाळा. तू आता अभ्यास कर, अभ्यासावर लक्ष देत जा. कारण सगळ्यांनी शेती करून काय करायचं. शेतामध्ये तरी कुठं परवडतंय तेव्हा. शेतीमालाला भाव आहे का आपल्या. सगळ्यांनी शेती करून नाही जमायचं. तू नोकरीचं बघ बाळा. तू शाळा शिक.